धावा 200 होतील, 250 होतील, 150 होतील का 230 होतील. ह्या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड मारेल, ट्रॅव्हिस हेड मारेल की शिवम दुबे, का अभिषेक चांगली कामगिरी करेल, का हेनरी क्लासेन आपला धमाका दाखवेल, का रवींद्र जडेजा त्याची चांगली खेळी करेल आणि का थाला शेवटच्या षटकात येऊन षटकार मारेल. तर मित्रांनो, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांच्या मॅच खेळवली जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ड्रीम 11ची टीम आपल्याला कशी बनवायची आहे. ड्रीम 11ची प्रेडिक्शन आपण करणार आहोत. स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, ग्रँड लीगमध्ये कोणाला घ्यायचे, कॅप्टन कोणाला करायचे, वाईस कॅप्टन कोणाला करायचे, ड्रॉप कोणाला करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रेडिक्शन करत असतो. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे. तर मित्रांनो, हा सामना चेपॉक चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. मागील 2-3 वर्षात ते पिच स्पिनिंगला फेवर करत होते आणि यावर्षीसुद्धा निम्या मॅचेस झालीत त्या ग्राउंडवर आणि जसजशा जादा मॅचेस होतील तशी ती पिच स्लो होते आणि तेथे स्पिनर्सला हेल्प मिळते. परंतु मागील मॅचमध्ये 210 रन्स लखनौ सुपर जायंट्सनी चेस केले होते. तर ते पिच बॅट्समनला मदत करते. त्यानुसार आपण टीम बनवू शकता आणि स्पिनर्सला सुद्धा ते पिच हेल्प करते. दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे खासकर स्पिनर्सला जास्त मदत मिळते आणि त्यांना विकेट्स मिळतात. तर मित्रांनो, आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर. या मॅचसाठी ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत. मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याची सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स आणि ते पिचनुसार ह्या मैदानावर चालतील का यावर आपण लक्ष घालणार आहे. तर सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण आहेत या मॅचसाठी. महेंद्रसिंग धोनी, डेरी मिचेल, अजिंक्य रहाणे, अब्दुल समद, मोईन अली, शहबाज अहमद, दीपक चहर, मयंक मार्कंडे, जयदेव उनतकर, तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूर. तर हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत. मित्रांनो, महेंद्रसिंग धोनी. आता आपण पाहूया कोणत्या केसमध्ये कोणाला ट्राय करायचे आणि नंतर आपण पाहणार आहोत 3-4 प्लेयर्स मी आपणास सांगणार आहे आजच्या मॅचमध्ये जे परफॉर्म करतील, ज्यांना कोण घेणार नाहीत पर आपल्या टीम ग्रँड लीगच्या टीममध्ये आपणास ट्राय करायचे आहे. मित्रांनो, महेंद्रसिंग धोनी खूप खाली खेळायला येतो. 2 ओव्हर राहिल्यावर खेळायला येतो. पुढे हेनरी क्लासेन आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर महेंद्रसिंग धोनीला एखाद्या टीममध्ये आपण ट्राय करू शकता. 2 ओव्हर खेळायला येऊन 25-30 धावा आणि 1-2 टम्पिंग 2 कॅच घेतले तर तो ड्रीम टीममध्ये येऊ शकेल. या केसमध्ये आपण त्याला ट्राय करायचे आहे. मित्रांनो, डेरी मिचेल वनडाऊनला खेळायला येतो. मित्रांनो, डेरी मिचेलला 100% आपण टीममध्ये ट्राय करा, कारण तो जास्त मॅचेस खेळला नाही. या मॅचमध्ये तो 60-70 रन्स करू शकेल असा माझा अंदाज आहे. तर त्याला आजच्या मॅचमध्ये 100% ग्रँड लीगच्या टीममध्ये ट्राय करा. अजिंक्य रहाणेसुद्धा तेच आहे, त्यालासुद्धा आज आपण ट्राय करू शकता. अब्दुल समद. सनरायझर्स हैदराबादची प्रथम बॅटिंग असेल तर एखाद्या टीममध्ये आपण ट्राय करू शकता. मोईन अली. आजच्या मॅचमध्ये स्पिनर्सला हेल्प मिळते परंतु जादा बॉलिंग करत नाही. चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॅटिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. आणि हैदराबादकडे जादा लेफ्ट हँडेड बॅट्समन नाहीत. अभिषेक शर्मा सोडला तर जादा लेफ्ट हँडेड बॅट्समन नाहीत. शहबाज अहमद. सनरायझर्स हैदराबादची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. दीपक चहर. चेन्नई सुपर किंग्सची सेकंड बॉलिंग असेल तर तो पॉवर प्लेमध्ये विकेट घेतो. दीपक चहर पॉवर प्लेमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करतो आपल्या. चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॉलिंग असेल तर त्याला जास्त विकेट मिळत नाहीत, परंतु चेन्नई सुपर किंग्सची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला विकेट्स मिळतात. नंतर मयंक मार्कंडे. सनरायझर्स हैदराबादची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. जयदेव उनतकर. हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा.
डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो आणि 1-2 विकेट्स घेऊ शकेल. मागील मॅचमध्ये मी आम्हाला ट्राय करायला सांगितले होते आणि त्याने विकेटसुद्धा घेतल्या. ड्रीम टीममध्ये तो आला होता. तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण एखाद्या टीममध्ये त्याला ट्राय करू शकता. शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. तर मित्रांनो हे झाले ट्रम्प प्लेयर कोणत्या कंडिशनने आपण आज ट्राय करायचे. मित्रांनो 3-4 प्लेयर्स मी आपण आज असे सांगणार आहे या मॅचमध्ये. ते ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्याला आजच्या ग्रँड लीगच्या टीममध्ये घ्यायचे आहेत. डेरी मिचेल, मोईन अली, तुषार देशपांडे आणि अजिंक्य रहाणे हे 4 प्लेयर्स आपल्याला ट्राय करायचे आहेत. आणि जयदेव उनदकात हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल तर चेन्नईच्या ग्राउंडवरती कटर स्लोअर्स का इस्तेमाल करणार आहे, तो वापर करणार आहे तर त्या पिचवर तो कारगर साबित होऊ शकतो आणि त्याला विकेट्स मिळू शकतात. तर हे 5 प्लेयर आज आपल्याला ग्रँड लीगच्या टीममध्ये ट्राय करायचे आहेत. हे 5 प्लेयर ग्रँड लीगच्या टीममध्ये ट्राय करून आपण आज टीम बनवायची आहे. आपली चांगली रँक येईल हे करून पाहायचे आहे. माझे प्रिडिक्शन या IPL मध्ये चांगले ठरत आहे. ज्या त्या मॅचमध्ये मी आपण जे ट्रम्प कार्ड प्लेयर देत आहे ते परफॉर्मन्स करत आहेत. तर जयदेव उनदकात, मोईन अली, डेरी मिचेल, अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे. मोईन अली, जयदेव उनदकात आणि डेरी मिचेल हे 3 प्लेयर्स तर आपल्याला 100% ग्रँड लीगच्या टीममध्ये येऊ शकतील. आपण उद्या सांगू शकता मला. तर मित्रांनो हे 5 प्लेयर जास्तीत जास्त हे 3 प्लेयर आपण टीममध्ये घेऊन आपण टीम बनवू शकता ग्रँड लीगची. तर मित्रांनो आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड कॅप्टन कोण होणार आहे. म्हणजे ज्यांना सर्व लोक कॅप्टन करणार नाहीत, थोडे लोक कॅप्टन करणार आहेत असे प्लेयर्स आपण पाहूया. तर मित्रांनो ट्रॅव्हिस हेड, हेनरी क्लासेन, ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा हे 4 सर्वांचे कॅप्टन ऑप्शन असणार आहेत. ते त्यांना सर्वजण कॅप्टन वाईस कॅप्टन करतील. पण आपल्याला 3 प्लेयर मी असे सांगणार आहे जे ट्रम्प कार्ड कॅप्टन वाईस कॅप्टन असणार आहेत या मॅचसाठी. मित्रांनो डेरी मिचेल, मोईन अली हे 2 प्लेयर आज आपणास चांगले पॉईंट देऊ शकतील, कॅप्टन वाईस कॅप्टन होऊ शकतील ड्रीम टीमचे. आणि चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॉलिंग असेल तर मनीषा पतिराणा आणि चेन्नई सुपर किंग्सची प्रथम बॅटिंग असेल तर शिवम दुबे यांना आपण ट्राय करू शकता. परंतु डेरी मिचेल आणि मोईन अली या 2 प्लेयरवर आज आपले लक्ष राहू द्या. हे 2 प्लेयर्स आज आपल्याला चांगला परफॉर्मन्स करून देतील अशी मला आशा आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची आहे, कोणाला घ्यायची, कोणाला ड्रॉप करायची. मित्रांनो स्मॉल लीगमध्ये विकेट कीपरमध्ये हेनरी क्लासेन, MS धोनीला आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करा. ट्रॅव्हिस हेड, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अभिषेक शर्मा आपण ट्राय करू शकता. डेरी मिचेल आज आपण रिस्क म्हणून स्मॉल लीगमध्ये सुद्धा ट्राय करू शकता. आजच्या मॅचमध्ये तो चांगला खेळेल अशी मला वाटते. रवींद्र जडेजा, ॲडम मार्करम आणि मोईन अली स्पिनिंग ग्राउंडला आहे त्यामुळे मी मोईन अलीला ट्राय केले आहे. आपण त्याच्या जागी दुसरं कोणीतरी ट्राय करू शकता. बॉलिंगमध्ये पॅट कमिन्स, मनीषा पतिराणा, मुस्तफिजुर रहमान आणि हैदराबादची प्रथम बॉलिंग असेल तर जयदेव उनदकतला आपण ट्राय करू शकता. आणि हैदराबादची सेकंड बॉलिंग असेल तर मयंक मार्करेला आपण ट्राय करू शकता. चेन्नई सुपर किंग्स आपल्याला चेन्नई सुपर किंग्स जिंकत असेल असे वाटत असेल तर एखाद्या टीममध्ये आपण दीपक चहर, स्मॉल लीगमध्ये दीपक चहरला सुद्धा ट्राय करू शकता. परंतु आपण इथे अभिषेक शर्माला ट्राय करूया. या IPL मध्ये खूप सारे रन्स होतात तर अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे आणि 30-40 रन्स केले तर तो स्मॉल लीगमध्ये आपल्यासाठी चांगला पर्याय ठरेल. तर स्मॉल लीगमध्ये आपण कॅप्टन वाईस कॅप्टन कोणाला करायचे. रवींद्र जडेजा, ट्रॅव्हिस हेड आणि ऋतुराज गायकवाड. परंतु ट्रॅव्हिस हेड या मॅचमध्ये थोडा रिस्की असणार आहे कारण ट्रॅव्हिस हेड समोर मोईन अली बॉलिंग करणार आहे आणि मोईन अली विरुद्ध त्याचे रेकॉर्ड चांगले नाही. तर मोईन अली ट्रॅव्हिस हेडला आज आउट करू शकतो. आज एखाद्या ग्रँड लीगमध्ये आपण ट्रॅव्हिस हेडला ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ शकता. तर रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, हेनरी क्लासेन हे 3 आपल्यासाठी स्मॉल लीगमध्ये कॅप्टन वाईस कॅप्टनसाठी चांगले ऑप्शन आहेत. आणि आपण थोडी वेगळी स्मॉल लीगची टीम बनवत असाल तर आपण मोईन अलीला सुद्धा कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा.
या चॅनलवर आपण मराठीतून रोज प्रिडिक्शन करत असतो. आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो.